स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी अस्मिता. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आहे सोमवार. आजचा दिवस तुमच्या सगळ्यांचा खूप खूप आनंदात जाओ. तुमच्या मुलीच्या सर्व इच्छा पूर्ण होवोच ही देवाच्या चरणी प्रार्थना. बघा, उद्या मंगळवार आहे आणि उद्या सकाळी पहाटेच दर्श अमावस्या चालू होते आहे. तर अमावस्या समाप्ती बुधवारी सकाळी 8:22 आहे. तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही सेवा परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेल्या आहेत. तुम्ही जर स्वामी समर्थ सेवेकरी असाल तर तुम्हाला त्या सेवा माहितीच असतील, पण नवीन सेवेकऱ्यांसाठी मी सांगते आहे. तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही सेवा आहेत, ज्या सेवा आपण अतिशय श्रद्धेने आणि मनोभावे केल्या तर आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद नक्कीच येईल. अमावस्येच्या दिवशी 7 सेवा आपल्याला करायच्या आहेत. ह्या सेवा अतिशय प्रभावशाली आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख आहे, समस्या आहेत, अशांतता आहेत, कटकटी आहेत, नकारात्मकता आहे, काहींच्या घरामध्ये सतत भांडणं आहेत. तर अशी बऱ्याच समस्या आपल्या आयुष्यामध्ये या आहेतच. तर आपल्याला जर ह्या दूर करायच्या असतील तर आपल्याला ह्या 7 सेवा प्रत्येकाला करायच्याच आहेत. आणि बघा, ह्या सेवा अतिशय सोप्या आहेत. तुम्हाला मी प्रत्येक सेवा ही अतिशय सविस्तरपणे सांगणार आहे. तर प्रत्येकाने हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा, हीच विनंती. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. अमावस्येच्या दिवशी कुठल्या 7 सेवा करायच्या आहेत ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिली सेवा आपल्याला करायची आहे, आपलं जे घर आहे, घरातला प्रत्येक कोपरा आपल्याला स्वच्छ करायचं आहे. बघा, जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मी ही अखंड नांदत असते आणि जिथे कचरा असेल, घाण असेल, दुर्गंध असेल तिथे लक्ष्मीची बहीण म्हणजे अलक्ष्मी ही निवास करते. तर आपल्या सगळ्यांना अमावस्येच्या दिवशी आपलं घरातील कानाकोपरा हा स्वच्छ करायचा आहे. जाळं मळकट जेही तुमच्या घरामध्ये असेल ते काढायचं आहे आणि घर अतिशय स्वच्छ करायचं आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपण घरातील केरकचरा काढल्यानंतर आपण घर जेव्हा पुसणार, म्हणजे आपली जी फरशी आपण पुसणार, ती पुसताना आपल्याला त्या पाण्यामध्ये खडे मीठ, थोडंसं गोमूत्र, थोडीशी हळद आणि थोडासा लिंबू टाकून आपल्याला ते पाण्याचं मिश्रण तयार करून आपल्याला त्या पाण्याने आपल्याला फरशी पुसायची आहे. बघा, ज्याही वस्तू मी सांगितल्या आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गोमूत्र अतिशय पवित्र आहे, लिंबू, खडे मीठ आणि हळद हे सगळ्या अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत यामध्ये. त्यामुळे आपल्या घरातील जीवजंतू तर नाहीसे होतील, पण घरातील नकारात्मकता सुद्धा कमी होऊन घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल. म्हणून सगळ्यात पहिली सेवा मी सांगेल, आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे. दुसरी सेवा, आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवघरात आपण रोज पूजा करतच असतो, पण आपली रोजची पूजा ही घाईघाईची असते, त्यामुळे आपल्याला देव स्वच्छ करायला वेळ मिळत नाही. तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे, आपलं देवघर पूर्ण स्वच्छ करायचं आहे. पूर्ण जी ही घाण असेल ती कपड्याने स्वच्छ करायची आहे. आतूनही देवघर पुसायचं आहे. देवांचं जे वस्त्र असेल ते वस्त्र नवीन अंथरायचं आहे, जुनं वस्त्र काढून नवीन अंथरायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये त्या देवघरामध्ये ज्याही देवांच्या मूर्त्या असतील, त्या काळपट झाल्या असतील तर त्यांना, त्या पितळी किंवा चांदीचे देव तुमच्याकडे असतील तर त्यांना आपल्याला स्वच्छ करायचं आहे. पितांबरी लावा किंवा तुम्ही कुठलंही लिक्विड देवांना स्वच्छ करण्यासाठी वापरत असाल तर ते तुम्ही वापरून पितळी देव म्हणजे ज्याही तुमच्या मूर्त्या आहेत त्या आपल्याला देवांच्या मूर्त्या स्वच्छ करायच्या आहेत. आणि आपल्याला देवघर सुद्धा स्वच्छ करायचं आहे, देवांच्या मूर्त्या स्वच्छ करायच्या आहेत. देवांना तुम्ही दिवा लावत असाल, तो दिवा जर तुमचा खराब झालेला असेल तो दिवाही तुम्हाला स्वच्छ घासून पुसून तुम्हाला त्याच्यातली ती वात बदलवून आपल्याला तो दिवाही लावताना तो असा अगदी स्वच्छ वाटला पाहिजे. म्हणजे असा खूप बघून आपल्याला देवघर पाहिल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटेल असं आपल्याला करायचं आहे. अमावस्येच्या दिवशी तिसरी सेवा आपल्याला करायची आहे. बघा, दुसरी सेवा मी सांगितली तुम्हाला की आपल्याला देवघर, देव्हारा अगदी स्वच्छ करायचं आहे. देवांची छान मनोभावे अशी पूजा झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्याचं सुद्धा आपल्याला लेपन करायचं आहे. म्हणजे उंबरठा सुद्धा आपल्याला आज पूजायचा आहे. तर आपला जो उंबरठा असेल तो आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आणि तो धुतल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे, 2 चमचे हळद, त्यामध्ये थोडेसे गोमूत्र मिक्स करायचं आहे. जर तुमच्याकडे चंदन असेल तर तुम्ही चंदनही त्याच्यामध्ये मिक्स करू शकतात, आणि नसेल तर तुम्ही फक्त हळद आणि गोमूत्राचं मिश्रण हे करून त्याची जी पेस्ट तयार करायची आहे आणि त्याचं लेपन उंबरठ्यावर करायचं आहे. आणि ते लेपन झाल्यानंतर, ते लेपन कोरडं झाल्यानंतर तुम्ही त्याला उंबरठ्याला हळद, कुंकू, अक्षता, एक पुष्प व्हायचं आहे, धूपदीप ओवाळायचा आहे आणि अशा पद्धतीने उंबरठा पूजन करायचं आहे. कारण बघा,
उंबरठ्यामध्ये सर्व देवतांचा वास असतो. आणि आणखी दुसरी गोष्ट सांगते मी तुम्हाला, उंबरठ्या जेव्हा बाहेरून व्यक्ती आपल्या घरातून उंबरठ्यावरून जात असतात, तर प्रत्येक व्यक्तीचं मत आपल्यासाठी हे चांगलं असेल असं नाही आहे. बऱ्याच लोकांचे वाईट मताने, वाईट नजरेने ते आपल्या घरी येत असतात. तर अशा वेळी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये येते. तर हे असं जेव्हा आपण पूजन करतो, तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही कधीच येत नाही, ती बाहेरच्या बाहेर राहते. तर आपल्याला असं हे उंबरठा पूजन करायचं आहे अमावस्येच्या दिवशी. उंबरठा पूजन सोबतच आपल्याला प्रवेशद्वार देखील स्वच्छ करायचं आहे. प्रवेशद्वारावर जी ही धूळ साचलेली असेल ती कपड्याने स्वच्छ करायची आहे. प्रवेशद्वाराची देखील हळद कुंकूने पूजा करायची आहे. दोघं बाजूला स्वस्तिक काढायचं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, अमावस्येच्या दिवशी दानधर्म करण्यालाही तेवढंच महत्त्व आहे. तुमचे जेही पित्र असतील, जे आता ह्या जगामध्ये नसतील, त्यांच्यासाठी जर तुम्हाला काही सेवा करायच्या असतील तर तुम्हाला आजचा दिवस अतिशय पवित्र आहे. तुम्ही पितरांसाठी तर्पण करू शकता. तुम्ही त्यांचं नामस्मरण करून तुम्ही गरीब लोकांना दान करू शकतात. तर तसंच आणखी एक गोष्ट आज आपल्याला करायची आहे, ती म्हणजे हिरण्यदान. तर हिरण्यदान म्हणजे काय, तर यामध्ये तुम्हाला 1.25 पावशेर पेढे घ्यायचे आहेत, एक जानवं घ्यायचं आहे. आणि आता अमावस्या ही उद्या सकाळी चालू होते आहे, पहाटे 5:53 तर तुम्ही दिवसभरात अमावस्या ही दिवसभर आहे, तर तुम्हाला ही उपाय करायला पूर्ण दिवस आहे. पण हा जो उपाय आहे हिरण्यदानाचा, हा तुम्हाला 12:30 नंतर दुपारी करायचा आहे. लक्षात घ्या, 12:30 नंतर हिरण्यदान करायचं आहे. 1.25 पावशेर पेढे आणि एक जानवं घेऊन ते आपल्याला ब्राह्मणाला दान करायचं आहे. आणि हे करताना आपल्याला आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे. तर पितरांचं नामस्मरण करून आपण ब्राह्मणाला हे दान करायचं आहे. आणि सोबतच 11 रुपये दक्षिणाही आपल्याला दान करायची आहे. आणि असं सलग आपल्याला 5 अमावस्या करायचं आहे. आणि बघा, तुम्ही 5 अमावस्या मनोभावे श्रद्धेने जर तुम्ही हिरण्यदान केलं तर त्याचे अनुभव तुम्हाला खूप चांगले येतील आणि तुम्ही स्वतः त्याचे अनुभव घ्याल. तुम्ही 1 अमावस्या ही करून बघा आणि कंटिन्यू तुम्हाला असं हे 5 अमावस्या करायचं आहे. चौथी सेवा म्हणजे दान करण्याची सेवा आपण पाहिली. आता 5वी सेवा आहे कर्पूर होम. तर कर्पूर होम आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचं आहे. अतिशय सोपी अशी ही सेवा आहे. कर्पूर होम कसा करावा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला माहिती नसेल या होमबद्दल तर तुम्ही तिकडे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. तर कर्पूर होम देखील आपल्याला करायचा आहे आणि अमावस्यापासून आपल्याला ह्या होमला सुरुवात करायची आहे. जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल आणि अजून तुम्ही घरामध्ये कर्पूर होम केला नसेल तर अमावस्यापासून तुम्ही कर्पूर होम नक्कीच करा. कर्पूर होम तुम्ही सकाळी, दिवसभर अमावस्या आहे, तुम्ही कधीही करू शकतात, सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळीही करू शकतात. तर उद्यापासून कर्पूर होम सगळ्या सेवेकऱ्यांनी, सगळ्या महिलांना मी विनंती करेल, नक्की करा आणि स्वतः तुम्ही त्याचे अनुभव घ्या. बघा, घरामध्ये अशांतता असेल, कटकटी असतील, भांडणं असतील, आजारपण असतील, काही समस्या असतील ज्यातून तुमचा मार्ग निघत नसेल, मन चंचल असेल, अस्थिर असेल, तर अशा या सगळ्या समस्यांसाठी कर्पूर होम आपल्या घरामध्ये एकदा तरी तुम्ही करूनच बघा आणि स्वतः तुम्ही त्याचे अनुभव घ्या. तुम्हाला जर माहिती नसेल कसा करायचा तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे, त्यासाठी एकदा चॅनलला अवश्य भेट द्या. 6वी सेवा बघा, अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे. कालभैरवाष्टकची ही सेवा आहे. कालभैरवाष्टकम सगळ्यांना तोंडी पाठ असेल आता स्वामी समर्थ सेवेकरी म्हटलं तर, आणि ज्यांना हे येत नसेल त्यांनी मोबाईलवर बघा किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये कालभैरवाष्टकम आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हातामध्ये पिवळ्या मोहरी घ्यायच्या आहेत. उजव्या हातामध्ये थोड्याशा पिवळ्या मोहरी घेऊन आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टकम स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर 11 वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणायचं आहे. हे देखील नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. आणि ते म्हणून झाल्यानंतर आपल्याला ती जी मोहरी आहे घरातील सगळ्या कोपऱ्यांना टाकायची आहे. एक एक कोपऱ्याला घरात ती मोहरी टाकायची आहे. फक्त टॉयलेट आणि बाथरूममध्ये टाकायची नाही आहे, लक्षात घ्या. पूर्ण घराच्या कोपऱ्यात आपल्याला ती मोहरी टाकायची आहे, टॉयलेट बाथरूममध्ये टाकायची नाही आहे. तर बघा, खूप खूप प्रभावशाली ही सेवा आहे आणि ही सेवा करायला अर्धा तास सुद्धा लागत नाही. तुम्ही मनोभावे मोठ्या श्रद्धेने ही कालभैरवाष्टकची सेवा करून बघा. पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आजच दुकानामधून पिवळी मोहरी आणा आणि ही सेवा करून बघा आणि तुम्ही ह्या सेवेचे स्वतः अनुभव घ्या. न चुकता आपल्याला उद्या ही सेवा देखील करायची आहे. 7वी सेवा आहे नारळ उतारायची. तर बघा, हा नारळ उतारा देखील अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे. तुम्ही हा उतारा आपल्या घरावर करू शकता. तुमच्याकडे जर वाहन असतील, दुचाकी, 4 चाकी
किंवा सायकल असेल, जेही तुमच्याकडे वाहन असेल तुम्ही वाहनावर हा उतारा करू शकतात, किंवा आजारी व्यक्तींवर सुद्धा तुम्ही हा उतारा करू शकतात। अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे। तर काय करायचं आहे, जर घरामध्ये काही बाधा असतील, करणे बाधा असतील, काही नजर दोष असेल, वास्तू दोष असेल, तर अशा वेळी आपल्या घरामध्ये अशांततेचं वातावरण असतं, घरामध्ये नेहमी कटकटी होत असतात, कितीही सुख असो, कितीही पैसा असतो, आपल्या घरामध्ये शांतता नसते। तर अशा वेळी काय करायचं आहे, नारळ घ्यायचं आहे। नारळ घराच्या आपल्या प्रवेशद्वारावर नारळ असं आपल्याला गोल गोल 7 वेळा उतरवायचं आहे आणि ते 7 वेळा उतरवल्यानंतर आपल्याला ते नारळ असं एका कचरापेटीत म्हणा किंवा कुठेतरी आपल्याला टाकून द्यायचं आहे, फोडायचं नाही आहे ते नारळ। आणि हा उतारा करताना आपल्याला 7 वेळा हे नारळ उतरताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे। बघा, यामुळे आपल्या घरात कितीही नकारात्मकता असो ती नकारात्मकता दूर होऊन आपल्या घरामध्ये शांतता नांदते। आता बघा, घरामध्ये आजारी व्यक्ती असतील, कितीही पैसा खर्च करून त्यांचं आजार पण संपत नसेल, मग ते लहान मुलं असो, मोठे माणसं असो, तर किंवा मग बऱ्याचदा मुलं हे चिडचिड करतात, लहान मुलं ऐकत नाही, हट्टीपणा करतात, तर अशा वेळी तुम्ही त्यांच्या अंगावरून हा नारळ उतारा करू शकतात। नारळ 7 वेळा उतरवायचं आहे आणि ते नारळ आपल्याला टाकून द्यायचं आहे। नारळ फोडायचं नाही आहे, खायचं नाही आहे, ते नारळ टाकून द्यायचं आहे। आणि जेव्हाही तुम्ही कुठलाही उतारा करतात, तो उतारा झाल्यानंतर आपल्याला हातपाय हे धुवायचे असतात। आणि आता समजा तुम्ही घराचा उतारा करताय, तर तुम्ही घराच्या बाहेर उभे आहात, प्रवेशद्वारावर आपल्याला हा उतारा करायचा आहे, तर तेव्हाच तुम्हाला थोडंसं पाणी हे घराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि मग तो उतारा झाल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून मग आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे। असाच सेम उतारा तुम्ही समजा तुमचा काही उद्योगधंदा असेल, तुमचा काही बिझनेस असेल, तर तुम्ही तिथे सुद्धा हा उतारा करू शकतात। तर तिथे फक्त आपल्याला काय करायचं आहे, नारळावर आपल्याला शेंदुराने त्रिशूळ काढायचं आहे आणि त्रिशूळ काढल्यानंतर ते नारळ आपल्याला 7 वेळा गोल गोल उतरवायचं आहे आणि म्हणते उतरवताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे आणि ते नारळ आपल्याला टाकून द्यायचं आहे। फक्त जेव्हा आपण वाहनावर उतारा करणार ना, तेव्हा आपल्याला नारळ टाकून न देता आपल्याला ते नारळ फोडायचं आहे। समजा तुमच्याकडे कार आहे, जे कारमध्ये तुमचं वारंवार अपघात होत आहेत, म्हणजे न कळत ते आपल्याला गोष्टी होत असतात, तर अशा वेळी आपल्याला त्या वाहनावरून उतारा करणं तेवढंच गरजेचं असतं। कारण बघा, अपघात टाळायचे असतील, हानी टाळायची असेल, तर आपल्याला वाहनावरून उतारा करणं खूप गरजेचं आहे। तर वाहनावर उतारा करताना आपल्याला नारळ 7 वेळा गोल गोल फिरवायचा आहे आणि तो नारळ फोडून तिथेच टाकून द्यायचा आहे। ते नारळ आपल्याला खायचं नाही आहे, तिथेच आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि तो उतारा झाल्यानंतर घरात येताना आपल्याला हातपाय धुवून आपल्याला घरात प्रवेश करायचा आहे। तर बघा, हा जो उतारा आम्ही सांगितला आजारी व्यक्तींवर, वाहनांवर, आपल्या घरावर, तर अतिशय प्रभावशाली असा हा नारळाचा उतारा आहे। आणि हे जेही मी आपल्याला ह्या ज्या सेवा सांगते आहेत, या आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेल्या आहे, स्वामी समर्थ केंद्रातून मिळालेल्या ह्या सेवा आहेत। त्यामुळे मनोभावे आणि श्रद्धेने जर तुम्ही केला तर तुमच्या मनाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, तुमच्या आयुष्यामध्ये जेही प्रॉब्लेम असतील ते दूर होतील आणि तुमचं जे जीवन आहे ते सुखी होईल, आनंदी होईल, घरामध्ये सुखशांती लाभेल। तर प्रत्येकाने ज्याही मी 7 सेवा सांगितल्या आहेत त्या उद्या अमावस्येला नक्कीच करा। तर ह्या होत्या 7 सेवा ज्या आपल्याला उद्या करायच्या आहेत। उद्या मंगळवार आहे, सकाळीच पहाटे अमावस्या चालू होते आहे, तर बुधवारी अमावस्या सकाळी 8:22 संपते आहे। तर उद्याच आपल्याला दिवसभरात ह्या सेवा करायच्या आहेत। बघा, खूप सोप्या आहेत करायला, पण आपल्या प्रत्येक समस्यांचं निवारण ह्या सेवेमध्ये आहे। एवढ्या प्रभावशाली ह्या सेवा आहेत, तर नक्कीच करून बघा। आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, म्हणजे सगळ्यांना याचा फायदा होईल। आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करा, बेल आयकन सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळतील। झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते। श्री स्वामी समर्थ।